नमस्कार श्रोतेहो. सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 19 आपण श्रवण केला. या व्हिडिओत अध्याय 20 आपण श्रवण करावा ही विनंती. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 20. शरभेश्वराचा वृत्तांत. प्रवास करीत मार्गात श्रीपाद प्रभूंच्या भक्तांकडून आदरातिथ्य स्वीकारत शंकरभट्ट व धर्मगुप्त एका गावात पोहोचले. तेथे कर्जाचे पैसे परत न दिल्याने सावकार एका गरीब ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकीत होता. शंकरभट्ट व धर्मगुप्त यांना त्या ब्राह्मणाची कीव आली. निर्धन असूनही शंकरभट्ट म्हणाले, ह्याला 2 महिन्यांचा अवधी द्या. त्याचे कर्ज फेडण्याची जबाबदारी माझी. कसलाही विचार न करता शंकरभट्टाने अविवेकाने शब्द दिला. धर्मगुप्त शांत होते. ते म्हणाले, शंकरभट्टा, घडलेल्या घटनेचा विचार करू नये. झालेल्या, होत असलेल्या व पुढे होणाऱ्या घटना सर्व प्रभूंचीच लीला आहे. सावकाराने शंकरभट्टाचे म्हणणे मान्य केले. प्रभूंवरील भक्ती अशा परिस्थितीत दृढ होते किंवा मानव भक्तिरहित होतो. गावात सर्वत्र बातमी पसरली की शंकरभट्ट कोणी महापुरुषाचा शिष्य आहे व दैवी शक्तीनेच कर्ज फेडण्यास तयार झाले आहेत. ते मोठे ज्योतिषी आहेत असा प्रचार झाला. श्रीपाद प्रभूच तारतील या विश्वासाने शंकरभट्ट शांत बसले होते. नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात त्या शब्दांना खरे करण्याची जबाबदारी नारायणाचीच असते. त्या गावात शरभेश्वर शास्त्री या नावाचा मंत्रशास्त्रवेत्ता होता. त्याच्यावर प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. शास्त्रींच्या बहिणीला एकदा एक स्वप्न पडले. त्यात पती मरण पावल्याचे तिला दिसले. तिने शरभेश्वर शास्त्रींना याबद्दल विचारले. शास्त्रींनी प्रेतात्म्याला विचारून तिला सांगितले की तिचा पती देशांतरी असता मार्गात चोरांनी त्याला लुबाडून मारून टाकले. ती विलाप करू लागली असता गावातील लोकांनी तिला शंकरभट्टांकडे जाण्यास सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याकडून खरे काय ते जाणून घे असे सांगितले. शंकरभट्टांनी त्या बाईला साक्षात श्रीपादांकडून मिळालेल्या मंत्राक्षता दिल्या व सांगितले, ह्या पूजेच्या ठिकाणी सुरक्षित ठेव. तुझा पती तुला भेटेल हे त्रिवार सत्य आहे. 4थ्या दिवशी तिचा पती सुखरूप घरी आला. श्रीपादांचा महिमा अगाध आहे. शंकरभट्टांचे ज्योतिष खरे झाल्याने त्या शेतकऱ्याचे ऋण शरभेश्वर शास्त्रींनी फेडले. शरभेश्वर शास्त्री म्हणाले, माझ्यावर धुमावती देवीचा अनुग्रह आहे. कल्याणास्तव मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली, पण मग धनाशा निर्माण होऊन अधिक धन घेऊ लागलो. या काळात प्रेतात्म्याशी संबंध आला, परंतु त्याच्या साहाय्याने धन लुबाडल्याने प्रेतात्मा चुकीचे भविष्य सांगू लागला. त्यामुळेच माझे ह्या वेळेचे भविष्य चुकले. आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. शंकरभट्ट म्हणाले, या सृष्टीचे गुरुत्व श्रीपाद श्रीवल्लभांनाच आहे. तू मला गुरु करू नकोस. श्रीपादांना भक्तात संकटात टाकणे व त्यातून सोडवणे चमत्कारासारखे वाटते. श्रीपादांचे नामस्मरण करणे हेच इह परलोक साधन आहे. नागेंद्र शास्त्री. प्रवासात एका नागेंद्र शास्त्री नावाच्या ब्राह्मणाचे शंकरभट्टांनी आदरातिथ्य स्वीकारले. तो ब्राह्मण नागोपासना करीत असे.
त्याने कालनाग नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती. नागेंद्र शास्त्री म्हणाले, मी 15 वर्षांचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो. कुकुटेश्वर मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ कालनाग होता. त्याच्या मस्तकावरील कालनागमणी मिळावा अशी इच्छा मला झाली. मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती या मण्यातील स्पंदनात असते. हा मणी मिळाल्यास जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखे होईल असे मला वाटले. एकदा नागेंद्र शास्त्री नरसिंहवर्माच्या घराजवळून जात होते. तेव्हा नरसिंहवर्मांना औदुंबराच्या झाडाकडे श्रीपादांच्या पायाच्या ताम्रपादुका दिसल्या. त्या पादुकांची पूजा करण्यास वर्मा उत्सुक होते, पण प्रभूंचा संकल्प वेगळाच होता. ते नागेंद्र शास्त्रींना हाक मारीत म्हणाले, तू कालनागाजवळील मणी मिळावा म्हणून वाट पाहत होतास. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कालनाग ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे. या दिव्य पादुकांची नित्यनेमाने पूजा अर्चना कर. आधी व्याधींनी पीडित जनांना या पादुकांचे तीर्थ दे. व्याधींपासून सुटका होऊन ते शांत होतील. लोककल्याणासाठी नागशास्त्र विद्येचा उपयोग कर. श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्यमणी नक्की प्राप्त होईल. शरीर धर्माप्रमाणे मनाचा, प्राणाचा एक काळ असतो. आत्मा मात्र कालातीत आहे. माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो. भूतप्रेत आदी शक्ती दत्त आराधना करणाऱ्यांचे काही बिघडवू शकत नाहीत. या सृष्टीतील सर्व प्राण्यांपेक्षा मीच बलवान आहे. गर्वाला, अहंकाराला व अनिष्ट स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो. माझी आराधना करीत शांतिरूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्य संतुष्ट ठेवून आनंदरूप करतो. श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझी मंत्रशास्त्र विद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण. पीडितांची निरपेक्ष भावाने सेवा कर. लोकांनी स्वेच्छेने दिलेले धन स्वीकार. अधिक धनाची अपेक्षा करू नकोस. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 20वा समाप्त. यानंतरच्या व्हिडिओत अध्याय 21वा आपण श्रवण कराल. नमस्कार.